आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। छत्रपती संभाजीनगर शहरातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे। महानगरपालिका असो किंवा म्हाडाचे कार्यालय असो, या कार्यालयावरती आता नागरिकांचे मोर्शी बघायला मिळत आहे। शहरातील म्हाडा कार्यालयासमोर गेल्या 4 महिन्यांपासून नागरिकांना नळाला पाणी येत नसल्याने ते आक्रमक झालेत। दररोज टँकरने पाणी मागावे लागत आहे। आम्ही एवढे श्रीमंत नाही असा प्रश्नही यावेळी नागरिकांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी देव राजाळे, छत्रपती संभाजीनगर। सभापती सौ शेलारताई जेडपी, आमच्या इथे बाबा पेट्रोल पंप म्हाडा कॉलनी इथे गेल्या 4 महिन्यापासून आम्हाला पाणी नाहीये। आम्ही टँकर आणून फार परेशान झालेलो आहे। आमच्या महिला आता पूर्ण ह्या रस्त्यावरती उतरलेल्या आहे। ही महानगरपालिका झोपेचे सोंग घेतीये की काय घेतीये, यांना आम्ही सर्व महिला मिळून जागी करणारच आहोत। आजच्या आज आमचा जर म्हाडा कॉलनी वासियांचा पाणी प्रश्न जर सुटला नाही तर आम्ही हंडा मोर्चा घेऊन आम्ही आयुक्तालयासमोर आमचा ठिय्या मांडून बसणार आहोत। आम्हाला पाणीच येत नाहीये। आठवड्याला पाणी होतं पण अजिबात पाणी नाहीये। 4 महिने झाले पाणी नाही आम्हाला। नमस्कार, आम्ही आणणार आहे। मी सारिका प्रमोद जोशी, म्हाडा कॉलनी। माझं नाव, मी माजी सभापती जिल्हा परिषद महिला बाल कल्याण सौ निर्मलाताई शेलार। कॉलनीतील पाणी प्रश्नासंदर्भात आपण पत्रकार मंडळीने आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळात वेळ काढून इथे आलं, त्याबद्दल तुमच्या पत्रकार मंडळीचं, सर्व मीडिया ग्रुपचं आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आमच्या समस्या मांडण्यासाठी सर्वात मोठी मदत जर कोणाची होणार असेल ती तुमची होणार आहे गुरुदेव। तर आमच्या समस्या ज्या आहेत, मागच्या 3 महिन्यापासून आम्हाला म्हाडा कॉलनीमध्ये पूर्वी कमी दाबाने पाणी यायचं, आता पूर्णच पाणी बंद झाले। या संदर्भात आम्ही वारंवार महानगरपालिकेतल्या पाणी पुरवठा विभागातील मुख्य अभियंत्यापासून लावून सर्वांना लेखी निवेदन दिलेलं आहे, परंतु अद्याप त्या मानाने त्यांनी अद्याप दखल घेतलेली नाही। ही दखल त्यांनी त्वरित घ्यावी आणि आमचा पाणी प्रश्न सुटावा। दुसरी गोष्ट म्हणजे आमची पाण्याची पाईपलाईन जी आहे ही आजच्या 1992 वर्षी टाकण्यात आलेली, त्यावेळी 4 इंचाची पाईपलाईन टाकण्यात आली होती। आज 2024 चालू आहे तरी पाईपलाईनमध्ये मोठी पाईपलाईन टाकण्यात आलेली। या संदर्भात सुद्धा आम्ही GVPR आणि महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत। आमच्या म्हाडा कॉलनीत आज समस्या अशी आहे की आमच्याकडे पाणी नसल्यामुळे आमच्याकडे जर आजारी माणूस जरी कोणी येणार असलं तर आम्ही त्याला विनंती करतो की तुम्ही आमच्या कॉलनीत आता येऊ नका, आमच्याकडे पाणी प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे, तुम्ही दुसरीकडे सोय लावा। इतकी परिस्थिती आमची वाईट झालेली आहे। महानगरपालिकेने जर त्वरित दखल घेतली नाही तर नाविलाजास्तव कायदेशीर मार्गाने आम्हाला आंदोलन छेडावं लागेल। आम्हाला त्या गोष्टीसाठी परावृत्त करू नका, लवकरात लवकर आमचे पाणी प्रश्न सोडवा। अजून एक महत्त्वाचा विषय आहे ज्याकडे गंभीर्याने दखल देणं गरजेचं आहे। म्हाडा कॉलनीच्या बाबा पेट्रोल पंप पासून जी मुख्य जलवाहिनी आहे त्याची तपासणी करून पाणी कमी दाबाने येण्याचे 2 कारण असू शकतात, एक अवैध नळ कनेक्शन आणि दुसरं म्हणजे पाईपलाईन जलवाहिनीमध्ये काही अडकलं असेल तर या दोन्ही गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ते सोडवण्यात यावं, एवढी आम्ही म्हाडा कॉलनीवासियांतर्फे तुम्हाला विनंती करतो। काय नाव आपलं? चंद्रशेखर मांगीलाल शर्मा।